दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना हलकेच प्रेस करून वैभव निर्धाव चेंडू टाकताना दिसतोय. पुढचा चेंडू टाकेल अमोलसाठी. ओव्हर द विकेट मारा करतोय. यावेळी पंचांचा वाईटचा इशारा. स्टंपच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू पंच वाईट घोषित करतात. अवांतर स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या होते 2. एक गडी बाद 2. पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना पुन्हा एकदा अमोल फलंदाजीसाठी सज्ज होतोय. त्यावेळी हलकेच तटवलाय पण तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होतंय. त्यामुळे चेंडू जातोय निर्धाव. पुढचा चेंडू टाकतोय. ओव्हर द विकेट मारा करतोय अमोलसाठी. चेंडू हवेत आहे. पाहूया झेलवू शकतो काय. आणि कोणतीही चूक न करता क्षेत्ररक्षक झेल टिकतोय समीर. या ठिकाणी दुसरा धक्का बसतोय तो अमोलच्या स्वरूपात. 2 या धावसंख्येवर अमोलची जागा घेण्यासाठी आलाय तो नवीन फलंदाज वैभव. वैभव ठुकरूल. पाहूया आपल्या संघासाठी कशा प्रकारची कामगिरी करतोय. बाबूने मात्र या षटकामध्ये 2 बळी मिळवले आणि पुन्हा एकदा सज्ज होतोय चेंडू टाकण्यासाठी. पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेट मारा करेल नवीन आलेले फलंदाज वैभव. हलकेच तटवलाय परंतु स्वतः गोलंदाज चेंडू अडवतोय. त्यामुळे चेंडू जातोय पुन्हा एकदा निर्धाव. दरम्यान पहिलं षटक संपल्याची पुन्हा पंच कृष्णा गुरव पहिलं षटक संपलं आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 2 गडी बाद 2. बॅचची थोडीशी धीमी अशी सुरुवात पाहायला या ठिकाणी मिळते. 2 गड्यांच्या बदल्यात 2 धावा फक्त या ठिकाणी झाल्या आहेत. तर संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो सुजय. पाहूया कशा प्रकारची तो गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. महापुरुष पुरकरवाडीकडून दुसरं षटक घेऊन आलाय तो सुजय. 10 ते 15 बॉलांचा घेऊन चेंडू टाकेल पंचांच्या डाव्या बाजूने. ओव्हर द विकेट मारा करेल. यावेळी पंच डोक्यावरून चेंडू मारलाय. थोडस चेंडू सीमा पार होतोय या ठिकाणी आणि धावसंख्येत मात्र 4 ने भर पडते. धावसंख्या होते 6. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना 2 गडी बाद 6. विजयाच्या पहिल्याच चेंडूवर या ठिकाणी राजूने चौकार ठोकलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा तर चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जातोय आणि चेंडू जातोय निर्धाव. आता मात्र निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळतंय ते विजयला. विजय महाडिक पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी करतोय. यावेळी चेंडू हवेत आहे. पाहूया
परंतु त्या ठिकाणी कोणताही क्षेत्ररक्षक नाही आणि त्या संधीचा फायदा घेत 2 धावा धावून काढतायत. धावसंख्येत मात्र 2 ने भर पडते. धावसंख्या होते 8. पुन्हा एकदा सुजय आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. चेंडू टाकेल राजेंद्रसाठी. ओव्हर द विकेट मारा करतोय. यावेळी बॅटची कडा घेऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जातो आणि या ठिकाणी तिसरा धक्का बसतोय. तो 99 या बॅचला राजेंद्र बाद होतोय. 8 या धावसंख्येवर या ठिकाणी तिसरा धक्का बसलाय तो 99 बॅच या संघाला. आणि नवीन फलंदाज सचिन. नवीन आलेला फलंदाज सचिन. पाहूया सचिन तेंडुलकर सारखी फलंदाजी करतोय का. सुजय चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. यावेळी सुंदर चेंडू. चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. यष्टीरक्षक मात्र आपली कामगिरी चोख बजावतोय. त्यामुळे या ठिकाणी निर्धाव चेंडू जातोय. पुढचा चेंडू टाकतोय. यावेळी चेंडू हवेत आहे. पाहूया दीपूदादा चेंडूच्या खाली तत्पूर्वी ओव्हर थ्रो होतोय आणि त्या संधीचा फायदा घेत या ठिकाणी 3 धावा काढल्या आहेत आणि चौथ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही. 3 धावावर समाधान मानतोय सचिन. दरम्यान या ठिकाणी दुसरं षटक संपलंय आणि या दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 3 गडी बाद 11. दरम्यान तिसरा षटक घेऊन आलाय तो कुमार फोडकर. चेंडू पकडतोय बाबू. तत्पूर्वी एक धाव धावून काढतोय तो सचिन. या एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 12. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू. यावेळी पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. पाहूया झेल होऊ शकते काय. परंतु क्षेत्ररक्षक चेंडूपासून खूपच दूर. तत्पूर्वी त्या संधीचा फायदा घेत 2 धावा धावून काढल्या आहेत. वैभवने धावसंख्येत मात्र 2 ने भर पडते. धावसंख्या होते 14. पुढचा चेंडू टाकतोय. तर पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे आणि 1 बाउन्स. चेंडू पकडतोय यष्टीरक्षक. तत्पूर्वी एक धाव धावून काढतोय वैभव. धावसंख्या 15. 3 गडी बाद 15. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू. थोडीशी मंद अशी धावगती या ठिकाणी पाहायला मिळते. यावेळी पॉईंटच्या दिशेने मारला चेंडू आणि 2 धावा धावून काढतोय. धावसंख्या होते 17. पुन्हा एकदा
त्यावेळी चेंडू हवेत आहे, पाहूया. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू मारलाय आणि विधू कॅच पकडतोय. सुंदर झेल टिपलाय, त्या ठिकाणी कोणतीही चूक न करता, त्यामुळे या ठिकाणी चौथा धक्का बसतोय 99 या बॅचला, या संघाला. आता नवीन फलंदाज सचिन कदम, सचिनची जागा घेण्यासाठी जातोय तो नवीन फलंदाज सचिन कदम. संख्या 4 गडी बाद 17. आता नवीन आलेला फलंदाज सचिन कदम, पाहूया आपल्या संघासाठी कशा प्रकारची कामगिरी करतोय. फलंदाजासाठी सज्ज होतोय. त्यावेळी हलकेच तटवलाय, चेंडू जातोय डिक्लेरेशन बॉक्स मध्ये, त्यामुळे एकाच जागेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्येत मात्र भर पडते, धावसंख्या होते 18. दरम्यान तिसरं षटक संपलंय आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 4 गडी बाद 18. आता शेवटचं हाणामारीचं षटक शिल्लक, पाहूया निर्धारित 6 चेंडूमध्ये या ठिकाणी किती धावा गोळा करतायत ते 99 बॅच संघ. चौथा षटक घेऊन आलाय, चौथा आणि शेवटचा षटक घेऊन आलाय तो उमेश फोडकर. वैभव फलंदाजीसाठी सज्ज होतोय, सामना करेल उमेशच्या चेंडूचा. उमेश 15 ते 20 पावलांचा रन घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेट मारा करतोय. चेंडू हलकीच तटवलाय, पाहूया थोडीशी त्या ठिकाणी गचा क्षेत्ररक्षण होतंय आणि सुंदर चेंडू दृष्टीला लागतोय. अपील केलं जात आहे, परंतु तत्पूर्वी 2 धावा धावून काढण्यात यशस्वी होतोय तो वैभव. धावसंख्येत 2 ने भर पडते, धावसंख्या होते 20. शेवटचं षटक चालू. शेवटच्या षटकातील अजूनही 5 चेंडू शिल्लक, पाहूया निर्धारित 5 चेंडूवर या ठिकाणी किती धावा गोळा करतायत. उमेश पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. त्यावेळी पुन्हा एकदा सुरेख चेंडू निर्धाव जातोय, सरळ यष्टिरक्षकाच्या हातात जातोय. अतिशय अचूक टप्प्यावरील गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. यावेळी मात्र दिशाहीन चेंडू पंच वाईट घोषित करतायत. अवांतर स्वरूपात एक धाव मिळते, धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या होते 21. शेवटच्या षटकाचा खेळ चालू. शेवटच्या षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक. यावेळी पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू पंच वाईट घोषित करतायत. सलग 2 चेंडू या ठिकाणी वाईट टाकले ते उमेशने. पाहूया पुढचा चेंडू तो कशा प्रकारचा टाकतोय. यावेळी मात्र सुंदर चेंडू. धावसंख्या मात्र तिथे 22. पुढचा चेंडू टाकला जातोय उमेश कडून.
वैभवसाठी यावेळी मात्र सुरेख चेंडू, एसटी वरून जाणारा चेंडू यावेळी चेंडू हवेत आहे, पाहूया. दोन धावा तर धावून काढल्या, तर तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, पाहूया. रनआउटची संधी आणि बाद. वैभव या ठिकाणी बाद होतोय तिसरी धाव घेण्याच्या नादात. 5वा धक्का बसतोय तो 99 बॅच या संघाला. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय तो उमेश, पाहूया. सचिन यावेळी चेंडू हवेत आहे, 3-4 धावा तर नक्कीच काढणार, पाहूया झेल होऊ शकतो. आणि या ठिकाणी समीर कोणतीही चूक न करता या ठिकाणी अचूक झेल टिपतोय आणि या ठिकाणी 6वा धक्का बसतोय तो 99 या संघाला. या ठिकाणी 4थं षटक संपलंय आणि या निर्धारित 4 षटकांमध्ये धावसंख्या 24 आणि विजयासाठी महापुरुष फोडकरवाडी या संघाला 25 धावांचं आव्हान ठेवलंय ते 99 बॅच या संघाने. पाहूया महापुरुष संघ हे आव्हान कशा प्रकारे पूर्ण करतोय. धन्यवाद वैभव सर. धन्यवाद चेतन सर. चला मॅच ऑन होते. क्वार्टर फायनलचा मुकाबला टेबल टॉपर सी मध्ये बनण्यासाठी दोन संघांमध्ये संघर्ष. एका बाजूला SMS 99 बॅच 1999च्या 10वीची ही बॅच असावी. ही महाकाली इंग्लिश स्कूलच्या या सर्व स्टुडंट्सना एकत्र करून एक संघ आपल्या समोर उपस्थित करण्याचा अगदी चांगला प्रामाणिक प्रयत्न ज्या कोणी केलेला आहे त्या सर्वांना मानाचा मुजरा आहे. अप्रतिम संघ बांधलाय. फिल्डिंग केली, आता फिल्डिंग पोझिशन सजवताना दिसत आहेत. कर्णधार म्हणून कामगिरी संदेश याने ते काम केलेलं आहे. यावेळेला आपण पाहतोय माफक असं आव्हान आहे. जिंकण्यासाठी 24 बॉल आणि 25 धाबांची आवश्यकता आहे. दुसऱ्या बाजूला महापुरुष फोडकरवाडी समीर फोडकर स्ट्राईक एंडला आहेत आणि नॉन स्ट्राईक एंडला आहेत विद्याधर फोडकर. फोडकरवाडी अर्थात कशेही गावाला बिलॉंग करणारी फोडकरवाडी आणि यामधून हा महाकाली फोडकर 40+ संघ. कशेही आणि क्रिकेटचा वेगळाच नाता आहे. महापुरुष फोडकर यामध्ये एक प्राइज ऑन होतोय. समीर फोडकर यांना कालच्या पद्धतीने प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा प्राइज ऑन होतोय. श्लोक मोटर्स ठाणे यांच्याकडून
₹100 प्राइज ऑन होतंय प्रत्येक षटकारासाठी. होणार आहेत 25% कमिशन बेसिस वरती प्राइस सांगण्यात येईल. चला सुरुवात, प्रारंभ होतोय. 24 बॉल 25 धावांची आवश्यकता. समीर फोडकर साठी प्राइज ऑन ₹100. कार्ड घेतली जाते. बेसिक क्रिकेटचं या वेळेला मात्र दाखवलं जाते. समीर यांच्याकडून गोलंदाजीचा भार कोण स्वीकारणार, तर सचिन कदम आलाय गोलंदाजीसाठी. पहिला बॉल वरती दणका दिलाय, जाणार का? चौकारासाठी प्राइज नाहीये, षटकारासाठी प्राइज आहे. 50% देणार का चौकाराला? नाही देणार. नाही. हे ओनर जे आहेत श्लोक मोटर्स ठाणे, सन्माननीय मालक अश्विनी फोडकर यांच्याकडून ₹100 पारितोषिक आहे. श्लोक या ठिकाणी चिरंजीव त्यांचे समीर फोडकर या व्यावसायिकतेतून आता क्रिकेटचा एक आपला जोश आणि जल्लोषने खेळताना यावेळेला दांडी, या प्रत्येक षटकारासाठी ₹100 असले तरी इथे दांडी गुल केली आहे. त्या गोलंदाजासाठी प्राइज व्हायला पाहिजे होतं. आता षटकारासाठी 100 टीम साठी आहेत. ओके, फलंदाज बाद होतोय. प्लेड ऑन झालेत ते समीर फोडकर. थोडा मागे जाऊन शॉट खेळण्याचा प्रयत्न, बॅकफुटला जाऊन प्लेड ऑन झालेत. इनसाइड एज लागून बॉल स्टंप वरती आदळतोय, अर्थात यष्टी वरती आदळतोय. स्कोरर म्हणून माझ्या साथीला काम करतायत निखिल गुरव. नाही, पण मी सकाळीच सांगितलं त्यांच्या ब्रेन मध्ये आपण AI चिप टाकली आहे. चॅट जीपीटीचा एक सेक्शन चोरून आणला मुंबईतून काल आणि तो टाकलाय. त्यामुळे ते डिहायड्रेशन आतल्या आत करतात. विकास दादा, डिहायड्रेशन आहे ना, त्यामुळे ते बाथरूमला पण गेले नाहीयेत, पाणी प्यायला गेले नाहीयेत, कारण चिप सगळं काय काम करतंय. धावसंख्या झाली आहे 4, 1 गडी बाद. 22 बॉल आणि धावा हव्या आहेत 21. 22 बॉल मध्ये 21 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. फोडकरवाडीसाठी थोडा सोपा पेपर आहे, परंतु सोपा पेपर सुद्धा कठीण होऊ शकतो. त्यासाठी मात्र कामगिरी गोलंदाजांची दमदार लागेल. यावेळेला लेफ्ट हँडेड फलंदाज, खब्बू फलंदाज. आत्ताच आपण बॅक स्टेज याबद्दल चर्चा करत होतो की जर या ठिकाणी विथ द विंड, वाऱ्याच्या वेगाने फलंदाजी करायची असेल तर लेफ्ट हँडेड फलंदाज लागेल, आणि ते लेफ्ट हँडेड फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये उतरताना दिसत आहेत. पहिला बॉल यावेळेला नो आता ना पत्ता, फलंदाजाच्या बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. अजय यांच्याकडून चूक होते, परंतु एकच धाव मिळते. फंबलिंग विकेट किपर कडून सुद्धा. धावसंख्या होते 5. आता मात्र 21 आणि 20 असं समीकरण, 21 बॉल आणि 20 धावांचं समीकरण असेल. धावा झाल्यात 5. आपल्या षटकामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून देईल का सचिन कदम? विकेटची आवश्यकता आहे, फलंदाजी करण्यासाठी तयार आहे. यावेळेला पुन्हा एकदा स्लॉक शॉट लोफ्टेड केलाय, बॉलला पाठवलाय बाउंड्रीच्या दिशेने. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. आता याबद्दल काय म्हणावं? आपण जसा हायफाय देतो ना कबड्डी नंतर, हायफाय टाळी देतो, त्या पद्धतीने बॉलला टाळी दिली आहे फिल्डरने. वेल डन. चौकार निश्चितच वाचवलाय. जर आपण पाहिलं बघा, हायफाय पद्धतीने टाळी दिली आहे बॉलला. अगदी तू ये तिकडून, मी पण येतो माझा हात घेऊन. 2 धावा मात्र रोखू शकले नाही. 2 धावा अजयच्या बॅट मधून येतील, विद्याधरच्या बॅट मधून येतील. विद्याधर यांच्या बॅट मधून 2 धावा. संघाची धावसंख्या 2 ने वाढणार आहे. पुन्हा एकदा आडवा पट्टा खेळण्याचा तयारीमध्ये होते. झाडू शॉट, स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न, धाव काही मिळत नाहीये. अजूनही या षटकातील 1 बॉल बाकी असेल. धावा पाहिजेत 19 बॉल 18 धावांची आवश्यकता. धावसंख्या झाली आहे 7. 18ची गरज आहे. 1 डॉट डिलिव्हरी पाहिजे या मॅच मध्ये. इम्पॉर्टंट डिलिव्हरी होता हा, परंतु 1 धाव फक्त आली आहे. षटक संपते. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 8. 4 षटकामध्ये 25 धावांची आवश्यकता असताना आता 18 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल आणि 17 धावा. विराट कोहलीच्या जर्सी नंबर वरती खतरा करून टाकायचा आहे समोरच्या संघाला, फोडकरवाडी संघाला.
तर यावेळेला मात्र काल आपण पाहिलं विराट कोहलीच्या बॅट मधून शतक आलंय, एक सेंचुरी आली आहे. 107 107 धावांची विजय 105 60 बॉल आणि 107. काही मोबाईल्सवर 107 आहेत, काहींच्या मोबाईल्सवर 105 आहेत. पाण्यात फेकून द्या सगळे. चला जाऊ दे, विराट कोहली फॅन आहे त्यामुळे जरा नाराज झाले श्लोक पोडकर. मी सांगतो 30 धावसंख्या आहे, तरी सांगितलं सौरभ दादाने तरी मी विराट कोहलीचा फॅन आहे 107च, तर ते मान्य करतो भाई आम्ही. चला जाऊया मैदानाकडे. 18 बॉल 17 धावांची आवश्यकता, गोलंदाजी करण्यासाठी तयार. परत एकदा सचिन येतोय, यावेळेला हलकेच तटवला, बॅटचा फेस ओपन केला आणि बॉलला पाठवलं डिक्लेरेशन झोन मध्ये जाईपर्यंत. क्षेत्ररक्षण केलंय का? अंपायरचा इशारा काय येतोय? वंडी 2 धावा तर पळून काढल्या होत्या. 22 44 यार्डचा हा प्रवास ट्रॅव्हल केला होता विद्याधर यांनी, परंतु एकच धाव मिळते. वंडीच्या सेक्शन मध्ये बॉल जातोय घोषित क्षेत्रामध्ये. एका धावेने धावसंख्या 8 वरती पोहोचवली जाते. 8 की 9 वरती पोहोचवली जाते आणि धावा पाहिजेत आता 17 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता आहे. 17-16. यावेळेला परत एकदा खोदून काढलाय बॉलला, स्ट्रेट टू द फिल्डर बॉलर, अर्थात इनफॅक्ट फॉलो थ्रू मध्ये फील्ड केला जातोय. डॉट डिलिव्हरी येतोय, प्रत्येक डॉट डिलिव्हरी मजा आणेल या मॅच मध्ये. होडकर वाडीसाठी सोपा पेपर कठीण करून टाकण्याचं काम गोलंदाजांकडून व्हायला पाहिजे. त्यासाठी आपली दिशा परफेक्ट पाहिजे आहे. 16 बॉल 16 ची आवश्यकता आहे आता. मॅच मध्ये येणार का दम? पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी येतोय, व्हेरी गुड बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी कमबॅक करून देणार. 15 बॉल 16 धावांची आवश्यकता आहे. थोड्या धावा कमी पडल्या की काय, पडणार की काय असं वाटायला लागले. आता मात्र पछतावा होईल. 31 धावापर्यंत पोचायला पाहिजे होतं, पण जर तरला अंतर असतं आणि अंतरला नंतर असतं क्रिकेटमध्ये. अजून एक डॉट डिलिव्हरी येतोय, अजून एक डॉट डिलिव्हरी येतोय. आ बैल मुझे मार, बॅटरची अशी स्थिती आहे, गोलंदाजाला सांगतोय की तू फक्त टाक, मी फिरवतो. इथे विकेट किपर कडून चांगलं काम होते, फंबलिंग अजिबात होत नाहीये. एक डॉट डिलिव्हरी येतोय. 14 बॉल 16 ची आवश्यकता आहे. 2 चा डिफरन्स आता उलटा झालाय. इथे परत एक डॉट डिलिव्हरी येणार का? रनआउटचा चान्स आहे का? पण एक धाव मात्र केली जाते. धडपडत अडखत कुठे ना कुठेतरी बॉडीला बॉल लावावा आणि एक धाव करावी, नॉन स्ट्राईक एंडला जावं. विद्याधरच्या मनात तेच होतं असेल आणि तेच घडलंय. इथे लेफ्ट हँडेड फलंदाज याच्यासाठी मात्र, अजय साठी मात्र या ठिकाणी सुवर्ण संधि असेल. 5 उंगलियां घी में है इस मैदान पे. अगर आप खप्पू बल्लेबाज है, लेफ्ट हँडेड बल्लेबाज आहे, कारण वाऱ्याचा वेग आहे, तो वाऱ्याचा जो प्रवाह आहे, वाऱ्याची दिशा आहे, त्या बाजूला लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे आणि हे एक स्ट्रॉंग झोन समजला जातो. परंतु काय इंटेलिजंट गोलंदाजी आहे. पुढे पिच केलाय बॉलला आणि ऑफ स्टिकच्या बाहेर ठेवलाय. इन बिटवीन क्षेत्ररक्षकाकडून गफलत होते. अंपायरचा इशारा वंडीचा येईल का? येस इट इज, वंडी येतोय. त्यामुळे क्षेत्ररक्षक थांबला होता तिथे, कारण बॉल टच होऊन आलाय. एक वंडीच्या स्वरूपात षटक संपतंय. या 2 षटकाच्या समाप्तीनंतर मॅच आता मात्र अजूनही 70-30 असू द्यात किंवा 65-35 असू द्यात, पण मॅच फोडकरांकडे आहे, कारण 12 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता. महापुरुष फोडकर वाडी पण 99 बॅच दाखवून देतोय आम्ही कम नाहीये. 99 साली 10वी मध्ये असताना हिस्ट्री रचली होती. त्यावेळेची धमाल आता आठवावी लागेल त्यांना. त्यावेळेचे कारनामे इथे मैदानामध्ये करावे लागतील. आणि या सर्व 1999 ला 10वी ला होते, म्हणजे एकाच वयाचे सर्व खेळाडू असतील किंवा 1-2 वर्षाचाच फक्त डिफरन्स असेल. त्यामुळे त्यांची उंची, त्यांची बॉडी लँग्वेज सगळं काही सेम दिसते. गोलंदाज येतोय, नवीन गोलंदाज. 12 बॉल आणि धावा पाहिजे 14. 2 बॉलचा डिफरन्स आहे. 12 बॉल 14 धावांची आवश्यकता. वैभव ठुकरुल गोलंदाजीसाठी येतोय. वैभव ठुकरुल आपल्या आयोजनामधलं एक प्रमुख नाव, वैभव ठुकरुल. इथे आमच्या स्कोररच्या मशीनला आपण डेटा प्रोव्हाइड केलाय. 12 बॉल 14 धावांची आवश्यकता आहे. हा बरोबर, आता डेटा प्रोव्हाइड केलाय, चार्जअप केलाय त्यांना. वडापाव हा चार्जर आहे त्यांचा.
चला 12 बॉल 14 धावांची आवश्यकता. विद्याधर खेळण्यासाठी तयार आहे. ओ लेग स्टिकच्या बाहेर आहे का बॉल? वाईड बॉल. वैभव इथे मात्र वैभवशाली कामगिरी करावी लागेल. जर आपल्याला क्वालिफाय व्हायचं असेल, टेबल टॉपर व्हायचं असेल, सेमी फायनल अर्थात क्वालिफिकेशन आणि इलिमिनेटर मध्ये जायचं असेल तर पुन्हा एकदा ओ लेग स्टिकच्या बाहेर वाईड बॉल प्लस 1D 2 धावा येत आहेत. जे काम मगाशी सचिनने केलं होतं त्या सगळ्या मेहनतीवरती पाणी फेरलंय 2 बॉल मध्ये वैभवने आणि विकेट किपरने सुद्धा. आता समीकरण बदललंय. 12 बॉलला 14 ची आवश्यकता असताना 12 बॉलला 11 ची आवश्यकता आली आहे. 12 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस आहे त्यामुळे या 11 धावा बनवाव्याच लागतील. किती स्प्लिट ऑफ द सेकंड मध्ये नशीब बदलतं ना, त्याच पद्धतीने इथे सुद्धा नशीब बदललंय. विकेट किपिंग या ठिकाणी चेंज होताना दिसतोय. इथे आपल्याला जशी स्ट्रॅटेजी चेंज करावी लागते. विकेट किपर चेंज करावा लागतोय. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी जाईल का रनआउटचा थोडा प्रयत्न, परंतु बाउंड्री लाईन मधून बॉल येईपर्यंत नक्कीच एक धाव येते या मैदानावरती. हा अनुभव सर्वांना आहे त्यामुळे 2 धावा. एका धावेचं कन्व्हर्जन 2 धावा. 2 धावांनी विद्याधर आपली धावसंख्या वाढवतोय. संघाची धावसंख्या वाढवतोय. संघाची धावसंख्या 16 वरती पोहोचवली जाते. आता मात्र विजयाच्या समीप आहे फोडकर वाडी. इथे परत एकदा दुसऱ्या धावेचा इरादा होता विद्याधर यांचा. थोडा अजयने मागे परतवलाय त्याला आणि त्यामुळे एकच धाव मिळते. परत एकदा धावसंख्या 17 वरती. या ओव्हर मध्ये मात्र वैभवने वैभवशाली कामगिरी साजेशी केली नाहीये. इथे मात्र अधोगतीचं वैभव दाखवत असताना आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून लेफ्ट हँडेड फलंदाज येतोय त्यामुळे फील्ड पोझिशन एका बाजूला आपण जर पाहिलं 3 खेळाडू दिसत आहेत. 5-4 चा नियम आहे. चला ऑफ साइडला 4 खेळाडू होते. लॉंग ऑफ पोझिशन बदलली गेली होती. 4 खेळाडू ऑफ साइडला त्यामुळे 5-4 चा नियम लागू राहिलाय आणि या 2 धावा मात्र मिळत आहेत. लेफ्ट हँडेड फलंदाज वाऱ्याच्या वेगाचा फायदा त्यांना उठवता आला नाही. थोडा अँगल क्रॉस शफल झाले जास्त. 2 धावांनी धावसंख्या अजून जवळ पोहोचते. धावसंख्या पोहोचते 19 वरती. आता मात्र औपचारिकता राहील. विकेट किपर कडून सुद्धा थोडीशी गलती होते परंतु थोडा बाहेर होता बॉल. हाफ चान्स होता विकेट किपर साठी परंतु एक धाव मात्र रोखू शकले नाहीत. वनडीच्या स्वरूपात धावसंख्या झाली आहे 20. 5च धावांची आवश्यकता. 12 बॉलला 14 पाहिजे होत्या. 9 आल्यात या ओव्हर मध्ये. परत एकदा 1D येतोय. हा मात्र अगदी फेकून दिलाय बॉलला लेकिन 1D सेक्शन मध्ये एका धावेसाठी. एका धावेने धावसंख्या 21 वरती. सेमी फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्याला नियम आत्ताच माहिती पाहिजेत. जे टॉप 3 संघ आपल्याला मिळालेले आहेत त्या 3 टॉप मध्ये सुद्धा 2 टॉपर गुणांच्या माध्यमातून असू द्यात, विनिंग पोझिशनच्या माध्यमातून असू द्यात, त्या 2 टॉपर्स मध्ये क्वालिफायर होईल. अर्थात पहिला टॉपर आहे VCC कोंबे अ गटातून. दुसरा टॉपर आहे जय हनुमान बेनगी आणि तिसरा टॉपर या आता मॅच मध्ये मिळेल. त्यामुळे जो कोणी टॉपर येणार आहेत त्या तिघांमधून 2 संघ हे क्वालिफिकेशन साठी क्वालिफाय होतील. म्हणजे त्यांच्यामध्ये क्वालिफायर ही मॅच होईल. ज्याच्यातील विजेता डायरेक्टली अंतिम फेरीमध्ये जाईल आणि ज्याच्यातील लुझर हा एलिमिनेटर खेळेल 3ऱ्या नंबरच्या क्रमांकाबरोबर. डॉट डिलिव्हरी येतोय. षटक संपलं जात आहे. 3 षटकांची होते समाप्ती. धावसंख्या होते 21. आपल्याला माहिती आहे प्रथम पारितोषिक ज्यांनी दिले रवींद्र शेडेकर 10,000 रुपयांचं पारितोषिक. त्याचबरोबर त्यांनी यासोबत 2,000 रुपये त्याचबरोबर त्यांनी 2,000 आपल्या नाश्तासाठी दिलेले आहेत अल्पोपहारासाठी. तर तो अल्पोपहार आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला मिळतोय कोल्ड्रिंक्सच्या माध्यमातून.
6 बॉल 3 धावांची आवश्यकता. एक धाव डिलिव्हरी होता, विकेट किपर कडून चूक झाली आहे. एक धाव. विद्याधर यांना मात्र साजेशी कामगिरी करता आली नाहीये या मॅच मध्ये, तरी सुद्धा बाल बच गए. एक धाव, एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 22. अजूनही 3ची आवश्यकता आहे. 5 बॉल 3 धावांची आवश्यकता. 6 मध्ये 4ची गरज होती. डॉट डिलिव्हरी. 4 बॉल 4ची आवश्यकता. लगेच इथे फुट मुवमेंट बदलली आहे डगआउट मध्ये. प्रत्येक डॉट डिलिव्हरी डगआउट मध्ये हलचल. 4 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. 4 बॉल आणि 3 धावा. आता मात्र 3 बॉल आणि 3 धावा. काय मॅच होते. गोलंदाज कोण आहे तर संदेश गोलंदाज आहे. स्वतः कर्णधार. कॅप्टन्स इनिंग आपल्याला पाहायला मिळतात, पण कॅप्टन्स बॉलिंग सुद्धा पाहायला मिळते. इथे मात्र गोलंदाजी. आजारी पडल्यावर खावी गोळी, सणावाराला खावी पोळी, परंतु गोलंदाजाच्या माध्यमातून इथे विजयाची रचतोय खेळी. गोलंदाज आहे संदेश. वाव, व्हॉट अ डिलिव्हरी. काय गोलंदाजी आहे. व्हेरिएशन विद्याधरकडे नाहीये. त्याचं उत्तर अंपायरचा इशारा येऊ देत, आमच्यापर्यंत पोहोचला नाहीये. अपील केला गेलाय का. फलंदाज बाद. ओके, फलंदाज बाद. ओके, स्टंप आउट. फलंदाज बाद. विद्याधर बाद होतोय. इथे मात्र कहाणीमध्ये येतो ट्विस्ट. 2 बॉल 3 धावांची आवश्यकता आहे. कुठून कुठे मॅच गेली. नसीब भी की क्या चीज होती है ना, पलक झपकते ही बदल जाती है. जसं वातावरण बदलतं ना एका क्षणात. आता ऊन होतं यार, आता परत सावलीचा गेम आलाय. दोन बॉल 3 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी टार्गेट चेस आहे. 2 बॉल 3 धावांची आवश्यकता. इथे मात्र फोडकरवाडी एकदम सोपा पेपर. 6 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता होती. एकच धाव दिली गेली आहे 4 बॉल मध्ये. 1 विकेट प्राप्त केली गेली आहे आणि फक्त 2 बॉल आणि 3 धावांची आता आवश्यकता आहे. काय मॅच आहे, काय मॅच आहे. नवीन फलंदाज जातोय कुमार फोडकर. वय वर्ष 17. 40+ मध्ये खेळताना 57व्या वर्षी आपल्याला 17व्या वर्षाला लाजवेल अशी क्रिकेटचा माइंडसेट. ओ, डॉट डिलिव्हरी. कुमार फोडकर यांना सुद्धा तो डॉट डिलिव्हरी. काय गोलंदाजी संदेश यांची. गुड लेंथ, सगळे बॉल गुड लेंथ. फक्त एक हाफ ट्रॅकर होता, एक जो आउटसाइड ऑफ स्टंप हाफ ट्रॅकर एक होता. बाकी सगळे गुड लेंथ वरती. पहिला बॉल फक्त मिडल स्टंप वरून जो विकेट किपरने फंबलिंग करून सोडला. काय गोलंदाजी आहे, काय लाईन पकडली आहे, काय लेंथ पकडली आहे. गुड लेंथ. 2 बॉल 1 बॉल 3 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेस आहे, त्यामुळे जिंकावंच लागेल. संधी मिळेल तुला ही, लगेच हिरमुसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. दाखवून देतोय संदेश. आखूट टप्प्याचा बॉल वनडी मध्ये जाणार. इथे मात्र मॅच ऑन होते, मॅच जिंकली जाते. लगातार जबरदस्त जल्लोष साजरा केला जातोय. या ठिकाणी मात्र काय ड्रामा क्रिएट केला जातोय. इथे होतोय अँटी क्लायमॅक्स. एक धावांनी विजयी होतोय 99 बॅच. SMS 99 बॅच. ओहो, कॉंग्रॅच्युलेशन्स संदेश आणि टीम. कॉंग्रॅच्युलेशन्स वैभव. कॉंग्रॅच्युलेशन्स. व्हॉट अ गेम. जबरदस्त गेम. VCC कोंबे, त्याच्यानंतर 99 बॅच वैभव ठुकरुल लक्ष द्यायचं. VCC कोंबे, त्यानंतर गौरीशंकर नार्वेकर आणि शैलेश पारकर यांनी स्टेजवरती यायचंय, कारण तुम्हाला स्कोर दाखवण्यात येईल. लवकर या, रन रेट दाखवण्यात येईल. लगेच या, नंतर मॅच होईल.